परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। श्री सद्गुरु महाराज की जय। आज आपण संत आणि संतमत या विषयावरती चिंतन करूया। प्रथमतः आपण संत कशाला म्हणावं? संत म्हणजे जेव्हा एखाद्या व्यक्तीनं दीक्षा, एखाद्या परमसाक्षात्कारी आत्मसाक्षात्कारी सद्गुरूकडून दीक्षा घेतल्यानंतर जो साधना करायला सुरुवात करतो, अशा साधना करणाऱ्या व्यक्तीला साधक म्हणतात। किंवा साधनामध्ये थोडंसं मध्ये गेल्यानंतर, त्याच्यामध्ये थोडंसं पारंगत झाल्यानंतर त्याला साधू म्हणायचं। आणि साधना करत करत काही अनुभूती येते, आणि अनुभूती झाल्यानंतर अशा ठराविक 3 लेवल असतात। त्या लेवलला साध्य झाल्यानंतर त्याला संत म्हणायचं असतं। ज्याप्रमाणे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणवा। अर्थात जो महात्मा या सृष्टीतील दुःखी कष्टी जीवावर दया करून त्यांच्या अपेक्षा कमी करण्यास प्रयत्न करतो, अशा महात्म्याला संत म्हणावं। ज्याच्या अंगी क्षमा आणि शांती असते, अशा महात्म्याला संत म्हणावं। शांती म्हणजे स्थिरता आणि निश्चलता होय। म्हणजे संत कोणत्याही प्रतिकूल आणि अनुकूल अशा दोन्ही परिस्थितीमध्ये सम असतात, निर्द्वंद्व असतात। म्हणूनच त्यांना आपण संत म्हणतो। आणि अशा संतांच्या ठिकाणी देवाचं वास्तव्य असतं। म्हणूनच म्हणतात, जेथे दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती। मग देवाला जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर अगोदर संतांचं पाय धरणं आवश्यक असतं। संतांना शरण गेल्याशिवाय देव भेटणे अशक्यच आहे। संत हे सूर्याच्या किरणाप्रमाणे असतात। ज्याप्रमाणे संपूर्ण सृष्टीला प्रकाशित करणारा सूर्य एकच असतो, त्या सूर्याद्वारे निघणारी किरणे अनेक असतात। प्रत्येक किरणाच्या प्रकाश झोतात येणारी माणसं वेगवेगळी असतात। अगदी त्याचप्रमाणे सूर्यरूपी ईश्वर एकच आहे। त्या ईश्वराच्या माध्यमाद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवणारी अनेक किरणे ही संतांच्या रूपाने वेगवेगळ्या पंथातून, वेगवेगळ्या संप्रदायातून आपल्याला ज्ञानरूपी प्रकाशाने प्रकाशित करतात। या संतांच्या ज्ञानानं किती प्रकाशित व्हावं याचा विचार मात्र आपण करायला पाहिजे। परमाराध्य संत सद्गुरु महर्षी मेही परमहंसजी महाराज सांगतात, शांति स्थिरता व निश्चलता को कहते हैं। शांति को जो प्राप्त कर लेते हैं संत कहलाते हैं, और संतों के मत व धर्म को संतमत कहते हैं। तो संतमत हा कोणत्याही एका जातीचा, धर्माचा, संप्रदायाचा वा पंथाचा प्रचारक नसून संतमत हा एक ईश्वर प्राप्तीसाठी मार्गदर्शक म्हणून काम करतो। ज्या संतमतमध्ये या पृथ्वी तलावर असलेल्या सर्व प्रकारच्या मानवाला झोपेतून जाग केलं जातं आणि मानव जन्माचा मुख्य उद्देश काय आहे याविषयी जागृत केलं जातं।
संत मत मध्ये म्हणजे पृथ्वी तलावरील सर्व संतांच्या मताचा समन्वय आहे. संत मत सांगतो की ईश्वर एक आहे, त्याला जाणण्याची क्रियाही एक आहे, मार्गही एकच आहे. मग आपण ईश्वराला वेगवेगळं का मानतो? त्याला प्राप्त करण्याच्या पद्धतीही आपण वेगवेगळ्या का करतो? आतापर्यंत जेवढेही या पृथ्वी तलावर संत झालेले आहेत त्यांनी आपल्याला एक ईश्वराचाच बोध केलेला आहे आणि त्यांच्या प्राप्तीचा मार्गही एकच सांगितला आहे, तो म्हणजे आपल्या देहातला मार्ग होय. परमाराध्य संत सद्गुरू महाराज म्हणतात आणि उपनिषदांमध्ये वर्णित केले, याच विचाराशी निगडीत विचाराचं वर्णन भारतातील सर्व संत म्हणजे संत कबीर साहेब, गुरु नानक साहेब, संत नामदेव महाराज, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, तसेच शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी हिंदी, पंजाबी, मराठी भाषामध्ये आपल्यासारख्या सर्वसामान्याच्या उपकारार्थ ववी स्वरूपात केलं आणि याच विचारांना संतमत असे म्हणतात. परंतु संतमतचं गूढ रहस्य लक्षात न घेता त्यातल्या फक्त शब्दरूपी ओव्यांचीच घोकंपट्टी केली जाते. कारण ज्या ब्रह्मज्ञानाचा योग्य वापर म्हणजे विशेष साधन, नादानुसंधान सूरज शब्द रूपात व्हायला पाहिजे, तो तर फक्त प्राचीन काळच्या संतांच्या नावानेच झगमगतो आहे. ज्या साधना पूर्वी संतांनी केल्या, अनुभवल्या, त्याचे पुनरावलोकन करण्यासाठी तसेच ते अनुभवण्यासाठीच संतांनी विविध ग्रंथ, अभंग रचना लिहून ठेवल्या आहेत. या गोष्टीचा प्रत्येकाने अनुभव घेणे पूर्वीच्या संतांना अपेक्षित होतं. माऊली ज्ञानेश्वर महाराज पसायदानामध्ये म्हणतात, आणि ग्रंथोपजीवे विश्वेश लोकीये द्रष्टाद्रष्ट विजये होवावेजी. या ओव्याचा अर्थच असा आहे की संतांनी जे ग्रंथ लिहून ठेवलेले आहेत ते ग्रंथ मानव जीवन जगण्यास उपयोगी पडावे, तसेच याद्वारे मनुष्याला जगातील दृश्य अदृश्य गोष्टीवर विजयी होता यावं. पण हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा मनुष्य प्राणी ग्रंथांचं ओव्याचं पठन, मनन, चिंतन करून, अनुसंधान करून अनुभव घेईल. अनुभव घेतल्याशिवाय येणारा काळ प्रकाशमान होणार नाही. वेगवेगळ्या काळात, वेगवेगळ्या देशात, वेगवेगळ्या संतांच्या नावावर ज्याच्या त्याच्या परीने वेगवेगळे नामकरण करून संतमतचं विभाजन झालेलं आहे. पण जर आपण सूक्ष्म रूपाने विचार केला आणि बाहेरचा आडंबर आणि वेगवेगळे दिसणारे पंथाई भाव जर हटवले आणि असार विचार फेकून देऊन सार विचारांचं ग्रहण केलं तर एकच सिद्ध होतं की सर्व संतांचं एकच मत आहे. आणि अशा संत मतानुसार जर आपण वागलं तर येणारा काळ प्रकाशमान झाल्याशिवाय राहणार नाही. सद्गुरु महाराज सांगतात की निज तन में खोज सज्जन, बाहर ना खोजना, अपने ही घट में हरि है, अंतर में खोजना. याचा अर्थ असा होतो की जो ईश्वर आहे याचा शोध आपण बाहेर न घेता आपल्या शरीरामध्येच घ्यावा. आपल्या शरीरामध्येच तो ईश्वर विराजमान आहे. श्री सद्गुरु महाराज की जय.